रोजच्या वापरासाठी आपल्या कपाटात जे नट्टापट्टाचं सामान आहे त्यालाच वॉर्डरोब इसेन्शियल म्हणतात. मग त्यामध्ये कपडे, ऍक्सेसरीज, चप्पल या सगळ्या गोष्टी येतात. मग उन्हाळ्यामध्ये काय नेमकं आपल्याकडे असायला पाहिजे, कारण आपला असा समज आहे की उन्हाळ्यात आपण स्टायलिश दिसू शकत नाही. आणि या 10 गोष्टी जर तुमच्याकडे असल्या, मी लिहून देतो, लिहून, या उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही आग लावतील सगळीकडे, असलं स्टायलिश तुम्ही दिसतील. उन्हाळ्यात पण फक्त तुमचीच चर्चा व्हायला पाहिजे. यासाठी काय काय लागणार आहे ते पटकन बघून घेऊया, नाहीतर उन्हाळा सपायचा. फर्स्ट, एक बेसिक व्हाईट शर्ट. तुम्हाला चेष्टा वाटेल पण आपण एका साध्या सिंपल पांढऱ्या शर्टापासून 100 पेक्षा जास्त लुक्स रिक्रिएट करू शकतोय, आणि ते पण स्टायलिश. आणि त्यात उन्हाळा म्हणल्यानंतर या भावाची क्रेजच वेगळी आहे. फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर दोन्हीसाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे. तुमच्याकडे जर बेसिक पांढरा शर्ट असेल तरी सुद्धा चालते, किंवा अशा पद्धतीचा लूज फिट किंवा बॉक्सी फिट शर्ट तुमच्याकडे असेल तरी सुद्धा चालते. सेकंड, न्यूट्रल कलर टीज. आता थोड्या बेसिक कलरचे टी शर्ट तुमच्याकडे असले तर तुम्ही झोपेतनं उठला तरी सुद्धा तुम्ही स्टायलिश दिसू शकताय. हा, कपडे तुम्हाला घालायला लागणार आहे, असं कसं तुम्ही नाईट ड्रेसवर दिसू शकताय. कसलं फालतू जोक मारतोय मी. ओके, तर काळा, पांढरा, दुधी म्हणजेच बेज किंवा ब्राऊन हे न्यूट्रल कलर्स आहेत, अर्धी टोन्स आहेत. आणि यातल्या एका जरी कलरचा टी शर्ट तुमच्याकडे असेल तर तुमची चैनीच आहे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका या उन्हाळ्यात. यापासून फॉर्मल, कॅज्युअल, डिसेंट, रेट्रो, विंटेज सगळ्या प्रकारचे लुक्स तुम्हाला बनवता येतात. त्यामुळे एक टी शर्ट तुमच्याकडे असू द्या. थर्ड, टँक टॉप्स इन पॉपिंग कलर्स. आता कसं आहे, उन्हाळ्यामध्ये न्यूट्रल कलर्स पेक्षा जास्त पॉपिंग, ब्राईट कलर्स खूप म्हणजे खूप जास्त भारी दिसतात. कारण उन्हाच्या किरणात काय झळकतोय आपण, खतरनाक. आणि आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे तुम्ही टँक टॉप फक्त उन्हाळ्यातच नाही, 12 महिने 24 तास वापरू शकताय. कारण याच्यापासून तुम्ही पाहिजे तेवढं लुक्स बनवू शकताय. पॉसिबल असेल तर पिंक, ब्लू, येलो, लॅव्हेंडर या अशा ब्राईट आणि पॉपिंग कलर मध्ये इन्व्हेस्ट करा, कारण ते खूप जास्त ट्रेंड मध्ये असतात. आणि तुम्ही याला ऍज अ टॉप म्हणून पण घालू शकताय, किंवा तुम्ही जॅकेट, ब्लेझर्सच्या आतमध्ये सुद्धा याला आरामात ट्राय करू शकताय. फोर्थ, ओव्हरसाइज टीज. आता जेन्झीज आणि ओव्हरसाइज टी शर्टचं जे लपड आहे ते काय आयुष्यभर संपत नाही. रेड, येलो, लॅव्हेंडर, बेज, ग्रीन, व्हाईट हे ओव्हरसाइज्ड टी शर्ट खूप म्हणजे खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेत. यापैकी एखादं जरी टी शर्ट तुमच्याकडे असेल, शाम सवेरे उठ मज्जा मज्जा असा विषय तुमचा होणार आहे या उन्हाळ्यात. ओव्हरसाइज टी शर्टचं कसं आहे, कम्फर्ट लेवलच वेगळी आहे. म्हणजे एवढं भारी घळघळीत अशी हवा सगळीकडनं खेळत असत्या, लय भारी वाटते यार. आणि जी कोण आळशी आहेत पण तरी सुद्धा त्यांना एफर्टलेसली स्टायलिश दिसायचं असेल तर तुमच्या आमच्यासाठी हा एक परफेक्ट म्हणजे परफेक्ट ऑप्शन आहे. फिफ्थ, क्रॉप टॉप्स. आता बहिणींनो, उन्हाळ्यात क्रॉप टॉप घालणार नाही तर तुम्ही कधी क्रॉप टॉप घालणार आहे आणि कुठं घालणार आहे? आता आपण हिवाळ्यात तर क्रॉप टॉप्स फक्त रूम पासून बाथरूम पर्यंतच घालू शकतोय. उन्हाळा हा एकच असला भारी ऋतू आहे की तुम्ही किती बी क्रॉप टॉप घाला, कुठं बी घाला, निवांत. आता वेगवेगळे स्टाईल, सिल्युएट आणि पॅटर्न्सचे क्रॉप टॉप्स जर तुमच्याकडे असतील, असे टॉप्स तुमच्या लुक्सला, पर्सनॅलिटीला खूप जास्त एन्हान्स करतात, एम्फसाइज करतात, आणि तुम्ही ओव्हरऑल खूप म्हणजे खूप जास्त अपग्रेडेड दिसता. 6, प्रिंटेड ड्रेसेस. आता उन्हाळा आणि प्रिंटेड ड्रेसेस यांचं जे प्रेम आहे ते आग आणि पेट्रोल सारखं आहे, जेवढं वताल तेवढं जास्त भडकणार. तसंच आहे, जेवढं उन्हाळ्यात तुम्ही प्रिंटेड फ्रॉक्स, ड्रेसेस किंवा मॅक्सीज घालतीला, आई ग असलं नाद खुळा दिसते. आणि तुम्ही बघितलंच असाल की फ्लोरल प्रिंट्स, अॅनिमल प्रिंट्स या सीझन मध्ये खूप म्हणजे खूपच जास्त फेम मध्ये येतात. म्हणजे बाकीच्या 8 महिने यांना कोण कुत्र का विचारणार, पण उन्हाळ्यात यांचा डिमांड आणि यांचं नखर आरार. शेवट म्हणजे उन्हाळ्यात ड्रेसपेक्षा जास्त घळघळीत ऑप्शन तुम्हाला हुडकून सापडणार नाही असं मला वाटते. 7, नॉर्मल बॉटम विअर्स. आता मी तुम्हाला एक्स्ट्रा काय सांगणार नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चंकी कलर्स मध्ये किंवा चंकी जे पॅटर्न्स अवेलेबल असतात त्यामध्ये बॉटम विअर्स घेऊ शकताय. कारण उन्हाळ्यात वेगवेगळ्या कलरच्या बॉटम विअर्स आई ग काय दिसतात, शेवट लेवल भारी दिसतात आणि मला तर पर्सनली लय आवडतात. पण हा जर सीझन सोडला तर परत त्याचा वापर थोडासा कमी होतो. त्यामुळे जरी तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट केला नसला तरी सुद्धा चालते. थोड्या बेसिक बॉटम विअर्स असल्या तर तुमचं 12 महिने नवं तुमचं आयुष्य पूर्ण खपू शकते याच्यावर. एक बेसिक ब्लू जीन्स, एक बेसिक ब्लॅक जीन्स, आणि तिसरी असायला पाहिजे ती तुमच्याकडे ट्राउझर. न्यूट्रल कलर मध्ये एखादी जरी असली तरी बास आहे. प्रत्येक कलरचं प्रत्येक वेळी आपल्याकडे असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्याकडे एक जरी ऑप्शन अवेलेबल असला तुम्ही त्याच्यापासून एवढा आउटफिट रिक्रिएट करू शकताय. फक्त आपण विचार करत नाही त्या हिशोबाने, एवढाच विषय. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं आयुष्य संपल, खरं याचं स्टायलिंग संपणार नाही. त्यामुळे बेसिक कलर्स असू द्या,
निवांत जगताय तुम्ही. 8 डिसेंट ऍक्सेसरीज. आता थोड्याफार ऍक्सेसरीज तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की रिंग झाल्या, म्हणजे अंगठ्या आल्या, छोटे छोटे कानातले किंवा अशा पद्धतीचे हुप इयरिंग्स तुमच्याकडे असले तर जबरदस्त. तुम्ही जर नीट बघितला तर माझा लुक एकदम सिंपल आहे, माझा टॉप खूप सिंपल आहे, कलर त्याचा एकदम क्लासिक आणि बेसिक आहे. हेअरस्टाईल मध्ये पण मी जास्त एक्स्ट्राचं काय सुद्धा केलेलं नाही आहे, मेकअप पण मी काय केलेला नाही आहे, तरी सुद्धा माझा लुक थोडासा जास्त एम्फसाइज करायला फक्त आणि फक्त या कानातल्यांच्यामुळं. त्यामुळं तुम्ही कानातल्याला, ऍक्सेसरीजला अजिबात म्हणजे अजिबात हलक्यात घेऊ नका. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तुम्ही याकडे थोडंसं लक्ष दिला तर तुमचा जो ओव्हरऑल लुक आहे तो खूप म्हणजे खूप जास्त बॅलन्स्ड आणि स्टायलिश दिसतो. यासोबतच तुम्ही डेंटिंग नेकपीसेस किंवा हँडकफ्स असतील, थोडेसे कंडे, बांगड्या असतील किंवा काय म्हणू आपण त्याला, वॉच, घड्याळ असेल आपलं, या सगळ्या छोट्या छोट्या ऍक्सेसरीज आहेत, पण तुमच्याकडे असू द्यात, कारण खूप जास्त कामाला येतात. आणखी एक महत्वाची ऍक्सेसरीज मी विसरले सांगायचं, ती म्हणजे क्लचर्स. उन्हाळ्यामध्ये क्लचर्स आपला बेस्ट फ्रेंड आहे, कारण 100 वेळा किती पण आपण घरातून आवरून टाप टीप वेणी बिनी घालून काय वाटेल ते करून जरी गेलो, एका तासाभरानं हाय आपली केस आपण मागं टांगतोय. त्यामुळं कसं वाटेल तसंच गुंडाळतोय आपण. त्यामुळे क्लचर जर तुमच्याकडे वेगवेगळे फॅन्सी असतील तर तीच बेसिक आणि सिंपल हेअरस्टाईल खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आणि युनिक दिसते. 9 अ पेअर ऑफ स्निकर्स ऑर शूज. आता कुठला पण ऋतू असू दे, मला मान्य आहे उन्हाळ्यामध्ये शूज जरासं अनकम्फर्टेबल वाटू शकते, कारण जास्त घाम येतोय, पायाचा वास मारतोय, या सगळ्या गोष्टी होतात. पण मला असं वाटते की शूज पेक्षा जास्त कम्फर्टेबल काहीच नाही आहे, कारण माझं तर तसंच आहे. आता ते फ्लिपफ्लॉप आणि क्रॉक्स मी मुद्दाम सांगणार नाही आहे, कारण ते माझ्या कॅटेगरीत बसत नाही. मला ते पूर्ण छपरी वाटते. खरोखर तुम्ही मला 4 शिवाय द्या चालेल, खरं ते छपरीच आहे. त्यामुळे एक चांगल्या क्वालिटीचं शूज किंवा तुम्ही नॉर्मल स्लिपर्स जरी घातला तरी चालते. अख्खा उन्हाळा तुमचा निवांत जातोय. अ पेअर ऑफ हॅट अँड सनग्लासेस. आता असला कडक उन्हाळा टोपी आणि चष्म्याशिवाय तर संपूच शकत नाही, शक्यच नाही आहे. इथल्या तिथे तुम्ही ऑफिसला, कॉलेजला जर जात असाल तर वेगवेगळ्या काय टोप्या घालायची काही गरज नाही आहे तुम्हाला, तर ते बघून माणसं तुम्हाला टोप्या घालतील. जरासा क्रिएटिव्ह जोक होता, समजला तर समजला, नाही समजला तर सोडून द्या, काय एवढा विषय नाही आहे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, आपण काय भर 12ला 1 वाजता उगाच घरातनं काय बाहेर बोंबलत फिरायला जात नाही. एक तर ऑफिसला 8-9 वाजता लोक निघतात, कॉलेजला जरी असली रूमवाली काय तिथल्या तिथे येतात 10 वाजता, आणि बाकीची बाहेरची जी असली तर ती 8 आणि 9च्या आसपास निघतात घरातनं. त्यावेळी एवढं काय ऊन नसते आणि एवढं पण नाजूक व्हायचं नाही, जरा ऊन तेवढं पाहिजे अंगाला. टोपी घ्यायलाच पाहिजे असं काय सुद्धा नाही आहे. कुठं लांब फिरायला जाणार असला बीचवर वगैरे तर तुम्ही आरामात टोपी घ्या, नाहीतर तुम्ही नॉर्मल स्कार्फ जरी बांधला चालते. किती बी टोप्या घाला आणि काय पण तुम्ही करा, टॅनिंग तुम्हाला जरा ना जरा होणारच आहे. फक्त एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे युव्ही फिल्टर आणि ब्लू लाईट फिल्टर वाला एक चष्मा असायला पाहिजे, कारण ज्यांना ज्यांना चष्मा आहे त्यांची जराशी वाट लागते. तुम्ही स्वतःच्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी ही एक गोष्ट विकत घ्या. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. चष्मा जरा सांभाळून वापरा, 4-5 वर्ष निवांत जातोय. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप जास्त प्रेम करा. लव्ह युअर सेल्फ अँड बी स्टायलिश ॲज ऑलवेज.